अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया चिकन बनवायला. इथे मी 1 किलो चिकन, हळद, अर्धी वाटी धने पावडर, अर्धी वाटी तेल आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं. सर्वप्रथम आता आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत. आता एका कुकरमध्ये अर्धी वाटी तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यात टाकायची धने पावडर. धने पावडर चांगली परतावू द्यायची. इथे मी 1 किलो चिकनासाठी अर्धी वाटी धने पावडर घेतली होती. आता हळद, मीठ टाकायचं आणि हेही चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपला हा मसाला परतला की त्यामध्ये 1 किलो चिकन मी हे स्वच्छ आधी गरम पाण्याने धुवून घेतलं होतं. आता आपण कुकरमध्ये ते शिजवण्यासाठी टाकूयात. एक गोष्ट लक्षात ठेवायची, चिकन हे कोमट पाण्याने आधी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. आता मी इथे 1 किलो चिकन बनवत आहे. आता या मसाल्यामध्ये चिकन चांगलं परतावू द्यायचं. 2 ते 3 मिनिट असंच मसाल्यामध्ये चिकन ठेवायचं. आणि मग हलवायचं. आणि मग त्यामध्ये मी गरम केलेलं पाणी टाकते. आता इथे पाण्याचे प्रमाण मी मनाने घेतले आहे. साधारण 1 किलो चिकनसाठी अर्धा लिटर पाणी घेतलं. आता हे सर्व मस्त मिक्स करायचं आणि कुकरला झाकण लावायचं. अशा प्रकारे इथे मी कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घेत आहे. तोपर्यंत मसाला रेडी करूयात. आता इथे मी भाजी बनवण्यासाठी 3 मीडियम साईजचे कांदे आधी भाजून घेत आहे. हे बघा, कांदे अशा प्रकारे काळे मस्त भाजू द्यायचे. इथे आपले कांदे भाजलेले आहे. आता ते एका डिशमध्ये काढून घेऊया आणि इथे दाखवल्याप्रमाणे वाटण्यासाठी मसाला घ्यायचा. आता आपण हा मसाला भाजून घेऊयात. इथे आम्ही डबल हा मसाला तव्यावरती तेल टाकून भाजून घेतो. आता तव्यावर 1 चमचा तेल टाकायचं आणि असं कापून घेतलेलं खोबरं हे थोडंसं लाल कलरमध्ये भाजायचं. आपलं खोबरं लाल कलरमध्ये भाजलं आहे. आता त्यामध्ये मी कांदे भाजण्यासाठी परत टाकत आहे. कांदे अशा प्रकारे फोडून घ्यायचे. त्यामध्ये 3-4 मिरच्या, कोथिंबीर हेही भाजायला घ्यायचं. कोथिंबीरने आपल्या भाजीला मस्त टेस्ट येते, त्यामुळे कोथिंबीर नक्की टाकायची. आणि हिरव्या मिरचीने चव ही मस्त तिखटसर लागते, त्यामुळे हिरवी मिरचीही टाकायची. आता हा मसाला भाजला, तोही आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आता परत 1 चमचा तेल टाकायचं आणि अर्धी वाटी डाळ घ्यायची. आता डाळ तुम्ही तुमच्या प्रमाणे घालू शकता. काहींना घट्ट भाजी लागते, काहींना पातळ भाजी लागते. मी इथे अर्धा वाटी डाळ घेतली आहे. डाळ ही अशी
थोडीशी नॉर्मल भाजायची आणि तीही काढून घ्यायची. डाळ जास्त भाजू द्यायची नाही, नाहीतर आपली भाजी कडसर अशी लागते. हे बघा, आता इथे डाळ सेपरेट काढायची आणि खोबरं आणि हा काळा कांदा हा वेगळा काढायचा. इथे मी मटन मसाला 2 पुडे घेत आहे आणि प्रवीण मसाला तेवढा 4 चमचे घेत आहे. आता 1 वाटी तेल टाकायचं. यामध्ये खोबरं, लसूण आणि अद्रक हे बारीक केलं होतं ते टाकायचं. हा मसाला चांगला परतवू द्यायचा. खोबरं, लसूण, अद्रक यामधले कच्चेपणा जाऊस्तवर आपलं हे तेलामध्ये परतवायचं. आता त्यामध्ये मी मटन मसाला टाकत आहे. मटन मसाला, प्रवीण मसाला. प्रवीण मसाला इथे मी 4 चमचे घेतला आहे आणि मटन मसाल्याचे 2 पॅक 10-10 वाले घेतले आहे. तुम्ही जर अर्धा किलो चिकन करत असाल तर 1 पॅक. आता हा काळा मसाला वाटून घ्यायचा आणि तो टाकायचा. काळा मसाला हा मी सेपरेट वाटला होता, त्यामध्ये डाळ घेतली नव्हती. डाळ ही नंतर आपल्याला टाकायची आहे. डाळची सेपरेट प्युरी करायची. आता हा मसाला मस्त मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये परतवू द्यायचा. याला तेल सुटलं पाहिजे ह्या मसाल्याला, तोपर्यंत परतवायचा. आता त्यामध्ये मी हे चिकन शिजून घेतलं होतं ते टाकत आहे. आपलं चिकन ही इथे चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे. आता तुम्ही म्हणताल कोणता मटन मसाला यूज करायचा, तर इथे मी सुहानाचा मटन मसाला यूज केला होता आणि 1 किलो चिकनासाठी 2 10-10 वाले पॅक टाकले. हे बघा, आता इथे मी डाळ बारीक केली होती ती डाळ टाकत आहे. डाळ अशी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आणि कच्ची डाळ करायची नाही बरं का. मी जशी तव्यावरती डाळ आधी तळून घेतली तशी तळायची आणि मग मिक्सरमध्ये त्याची प्युरी करायची, कारण त्याने आपल्या भाजीला घट्टपणा येतो. हे बघा, आपली भाजी मस्त अशी झाली आहे. भाजीला मस्त तरीही आली आहे. आता काही जण म्हणतील की आम्ही सवयीचा मसाला यूज करतो की दुसरा यूज करतो. कोणतेच मसाले यूज करू नका. फक्त सुहानाचा किंवा एव्हरेस्टचा मटन मसाला आणि प्रवीण मसाला. हा झटका तो झटका, कोणतेच झटके कशाला टाकता. फक्त 2 मसाले यूज करा आणि मस्त स्वादिष्ट अशी चव देणारी भाजी घरच्या घरी बनवा. आणि भाजी ही जास्त वेळ उकळू द्यायची. कुकरची एक वेळेस 1 शिट्टी कमी घेतली शिजवायला तरीही चालेल, पण भाजीमध्ये मटण म्हणजे चिकन हे पीस चांगले शिजू द्यायचे आणि उकळू द्यायचे, कारण भाजीला त्याचा आरप उतरला पाहिजे. हे बघा, नॉर्मली इथे मी 15 ते 20 मिनिट अशी भाजी गॅसवरती उकळून देत आहे आणि आपली भाजी ही तयार झालेली आहे. तयार आहे आपलं गरमागरम असं झटपट चिकन. तुम्ही पण तुमच्या घरी असं चिकन नक्की ट्राय करा. आणि हो, जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचं चिकन कसं झालं कमेंट्स करून नक्कीच कळवा. चला तर मग बाय.